रामकृष्ण. तुम्हाला कसं वाटलं इथं आल्याच्या नंतर एकदम व्यवस्थित वाटलं आणि आपला जो ग्रुप आहे बी युनिट ग्रुप पुणे, तुमचं कार्य अतिशय म्हणजे इतकं म्हणजे वर्णन करण्याजोगतं आहे की तुम्ही सर्व वारकऱ्यांना गोळ्या औषध उपचार देताय, अन्नदान देताय आणि ही तुमची अविरत परंपरा अशीच चालू राहो ही बी आम्ही माऊली चरणी प्रार्थना करतो. हो हो राहू, तुमच्यावर बी राहू, आमच्यावर बी राहू, वारकऱ्यांवरही राहू. बदल म्हणजे नाही, तुमची जी परंपरा आहे ना ती अशीच चालू राहू द्या. आणि चालू युगामध्ये तुम्ही जे उपक्रम राबवताय ते म्हणजे सर्व वारकऱ्यांपर्यंत आणि सर्वसामान्यांपर्यंत तुमचा उपक्रम जातोय. आता हा उपक्रम माऊलींनी मला सांगितला की लेकीतील रुक्मिणी जागवा, त्याचा अर्थ असा आहे की ही बलात्कार आपण प्रत्येक महाराष्ट्रामध्ये पाहत आहोत की लेडीजवर अत्याचार होतोय. मग त्याच्यासाठी आपण विठ्ठलासाठी काय काय केलं पाहिजे, त्या देवाकडे काय मागितलं पाहिजे. माझं मागणं एवढंच आहे की प्रत्येक पुरुषाच्या मनामध्ये परस्त्री माते समान असावं. जसं छत्रपतींनी केलं, सुभेदाराची सून चोळी बांगडी देऊन तिला आपल्या बहिणीसारखं आणि जर रामायणामध्ये जर विचार केला तर रावणाची एवढी क्रूर वृत्ती नव्हती एवढी आता काही समाजामध्ये आपल्याला पाहायला भेटते. मग माझं एवढंच विनंती आहे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबा यांना आणि पांडुरंगाला की प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये नास्तिक विचार येऊ नये आणि सद्भावनाचे विचार आणि पारमार्थिक विचार रुजावो. आणि हेच जर विचार रुजले तर आपली वारी पांडुरंगाला समर्पित झाले असं समजायचं. बाकीचं काय तो धन्यवाद.